पुन्हा येऊ शकते, जी व्यक्ती व्हॅल्यू करत नाही ती व्हॅल्यू करायला लागते, त्या व्यक्तीसाठी आपण तरसलो जातो, ती व्यक्ती पुन्हा जीवनात येते. कधी कधी एका नात्यात तुटणं म्हणजे शेवट नाही, तो एका अनोख्या मानसिक प्रक्रियेची एक सुरुवात असते. तुम्हाला वाटत असेल की नातं तुटले म्हणजे सगळं काही संपले, खूप त्रास होतोय आणि तुम्ही दुःखी आहात. सहन स्वाभाविकच आहे, पण सत्य हे आहे की तुम्ही दुःखी असता नाही. तुमच्या मनात आणि त्या व्यक्तीच्या मनात अदृश्यपणे काहीतरी घडामोडी सुरू असतात. कारण जेव्हा दोन लोक तुटतात तेव्हा फक्त शरीर दूर जातं, पण कोणीतरी सोडून जातं तेव्हा मनाच्या खूप खोल थरांमध्ये काहीतरी गूढ आणि शक्तिशाली असं घडत असतं. हा बदल दिसत नाही, पण त्याचा अनुभव मात्र नक्कीच येतो. तुम्हीच पहा ना, कोणी आपल्यापासून दूर गेले की आपण त्यांचं लक्ष अजिबात मागत नाही, त्यांच्या मागे धावत नाही, पण तरीही अचानक ते परत येतात, ते मेसेज करतात, काहीतरी कारण काढतात, तू कशी आहेस, कसं आहेस, हा प्रश्न विचारतात. का? तुम्ही काहीच केलेलं नसताना अचानक ते तुमची आठवण काढतात. हे कसं घडतं? हे नशीब नाही, हा योगायोगही नाही, हे आहे मानसिक ट्रिगरचं विज्ञान. आज आपण सामान्य गोष्टींवर बोलणार नाही, आज आपण असे 5 सिद्ध झालेले ठोस आणि प्रभावी मानसिक ट्रिगर पाहणार आहोत. हे केवळ सामान्य रिलेशनशिप फिजिओलॉजीच्या पुस्तकांमध्ये नाही, तर हे अनेक प्रगत अशा बिहेवियरल सायन्स, कॉग्निटिव्ह मॉडेल आणि अटॅचमेंट रिरायडिंग थेरपीज अशा अनेक गोष्टी सिद्ध झालेल्या आहे. की सर्वात खास गोष्ट काय आहे, तर ट्रिगर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर किंवा बाह्य जगावर वापरत नाही. तुम्ही त्यांना ब्लॅकमेलही करत नाही, त्यांच्यावर दबावही टाकत नाही. या ट्रिगरचं ॲक्टिव्हेशन तुमच्यात आहे. हे ट्रिगर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वागण्यात, तुमच्या विचारात, तुमच्या ऊर्जा शक्तीमध्ये, मनोवृत्तीमध्ये ॲक्टिवेट करता. आणि याचा परिणाम काय होतो? तुमच्या वागण्यातील आणि ऊर्जेतील हा बदल त्या व्यक्तीला तुमच्या दिशेने स्वतःहून ओढायला सुरू करतो. ते एक शक्तिशाली चुंबनच समजा ना, तुमच्या दिशेने खेचले जाते. आज तुम्ही हे 5 ट्रिगर नीट समजून घ्या. तुमच्या जीवनात त्याचा उपयोग पडला तर वापरा. तुम्ही कोणीही तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती पूर्णपणे स्वतःहून तुमच्या आयुष्यात परत येईल. पहा, आज या अशा शक्तिशाली मानसिक प्रवासाची सुरुवात करण्याआधी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम म्हणजे शक्तिशाली ट्रिगर आहे ते म्हणजे द मिरर ऑफ सायलेन्स ट्रिगर, मौनाचा आरसा. हा ट्रिगर अनेक लोकांना साधा इग्नोर करणं वाटतं, पण नाही. या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इग्नोर म्हणजे आवाज असतो, तो एक प्रकारचा प्रतिसाद, ज्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला जाणून देता की तुम्ही त्यांना दुर्लक्ष करत आहात. पण मौन म्हणजे आवाज नाही, मौन म्हणजे आरसा, मौन म्हणजे तुम्ही नाही, गायब होता. जर तुम्ही दुसऱ्याला त्यांचं स्वतःचं मन, त्यांची स्वतःची प्रतिमा दाखवायला सुरुवात करताना तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण जेव्हा बोलत राहतो, त्यांना समजावत राहतो, वारंवार मेसेज करत राहतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल, नात्यांबद्दल किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विचार करायलाच वेळ मिळत नाही. त्यांचा मेंदू सतत तुमच्या प्रतिसादामध्ये व्यस्त असतो. पण तुम्ही मौनात गेला, तुम्ही अचानक तुमचे शब्द थांबवले, तेव्हा त्याच्या मनात थॉट जनरेशन सुरू होतं. मौन हे रिकामं नसतं, मौन ही ती मोकळी जागा असते जिथे दुसऱ्या व्यक्तीच्या आत दडलेली अपराधी भावना, तुमच्याबद्दलची क्युरिओसिटी, जुनी अटॅचमेंट आणि त्यांच्या मनात दडलेल्या भावना पुरेपूर भरून काढतात. फिजिओलॉजीमध्ये हे ट्रिगर हे खूप व्हॅक्यूम नावाचे ओळखले जातं. म्हणजेच तुम्ही एक प्रकारची शांत अशी पोकळी निर्माण करता, जिथे तुमची शांतता ही एक प्रकारची इमेज बनते आणि त्याला त्याच्या स्वतःच्या निर्णयाची, स्वतःच्या वागणुकीची रिफ्लेक्शन दिसायला लागते. जेव्हा तुमचे मौन आरसा बनतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तीव्रतेने हे प्रश्न सुरू होतात, जे त्याला शांत बसू देत नाहीत. त्याच्या आयुष्यात माझं स्थान काय होतं? मी चुकीचा होतो का? माझ्यामुळे तर नातं तुटलं नाही ना? ती आता त्या माझ्याशिवाय आनंदी आहे का? ती कोणाशी तरी बोलत असेल का? हे अनेक प्रश्न त्या व्यक्तींच्या मनाला थांबू देत नाहीत. त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ शोधायचा असतो आणि ही जिज्ञासा आणि अपराधी भावना इतकी तीव्र असते ना, की त्यांना तुमच्याकडे परत येण्याशिवाय पर्याय सुरत नाही. ते जाणून घेतात. तुमचे मौन, तुमचे बोलणे परत सुरू करण्यासाठी त्यांना भाग पाडतात. आपण आता दुसऱ्या अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या ट्रिगरकडे वळूया. अपूर्ण कथानक, द अनफिनिश्ड स्टोरी, ट्रिगर नंबर 2. या दुसऱ्या ट्रिगरचा आधार असा आहे की माणसाच्या मेंदूच्या एका नैसर्गिक प्रवृत्तीवर, किंवा तुम्ही त्याला विचारांची मूलभूत सवय देखील म्हणू शकता. याला मानसशास्त्रात खास नाव आहे बरं का, झायगार्निक इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर मानवी मन पूर्ण झालेल्या कामापेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टींनाच पुन्हा पुन्हा आठवत राहतं. तुम्ही एखादं काम मध्ये सोडलं तर तुमच्या डोक्यात सतत त्याचाच विचार येत राहतो. अपूर्ण काम, अपूर्ण बोलणं, एखादी अपूर्ण भावना आणि सर्वात जास्त मनात रुतत बसतं ते अपूर्ण नातं. हाच नियम आपण इथे वापरणार आहोत. तर तुमच्या त्या आणि त्या व्यक्तीच्या दरम्यान तुम्ही अजूनमधून काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या,
एक अशी गोष्ट जी पूर्ण बोलली गेली नाही म्हणजे नातं संपलं, पण एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा विचार तुम्ही शेवटपर्यंत बोललाच नाही, जी भावना, एक भावना जी व्यक्त झाली नाही, म्हणजे तुम्ही पूर्णपणे शांत राहून नात्याचा शेवट स्वीकारला, पण तुमच्या मनातील खरी तीव्रता किंवा खऱ्या भावना तुम्ही दाखवल्याच नाही. एक वाक्य जे अर्धवट राहिलं, तर ही एक छोटीशी अपूर्णता त्या व्यक्तीच्या मनावर प्रचंड आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव टाकते. या ट्रिगरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एखाद्या गोष्टीला ओपन एंगेज ठेवायचं आहे, जिथे तुम्ही तुमच्या बाजूने दिलंच नाही प्रतिसाद, मागितलाही नाही, तुम्ही कोणताही अंतिम निर्णय हा स्पष्टपणे दिला नाही, तर त्या व्यक्तीचा मेंदू शांत बसत नाही. तो त्या अपूर्ण विचारावर, अपूर्ण कथेवर पुन्हा पुन्हा येतो आणि त्या व्यक्तीला शांतता मिळत नाही. त्याच्या मनात हे प्रश्नचक्र फिरू लागतात. हे खरंच संपलं का? नाही. अजूनही काहीतरी बाकी आहे का? काय बाकी राहिलंय? मला काहीतरी बोलायचं होतं पण संधी मिळाली नाही. मी घाई तर केली नाही ना? मी चुकत तर नाही ना? हे अपूर्ण कथानक, ही अपूर्णता त्या व्यक्तीला तुमच्याकडे परत खेचते. कारण मानवी मेंदूला पूर्णविराम आवश्यक असतो आणि तो पूर्णविराम मिळवण्यासाठी त्याला तुमच्याशी पुन्हा संवाद सुरू करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. हे आहे अपूर्ण कथेचे शक्तिशाली आकर्षण. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया, सर्वात शक्तिशाली ट्रिगरकडे, व्यक्तिमत्व पुनर्जन्म, द आयडेंटिटी शिफ्ट ट्रिगर. हा ट्रिगर थेट तुमच्या मेंदूचा सर्वात खोलवरचा भाग ऍक्टिव्हेट करतो, ज्याला मानसशास्त्रात आयडेंटिटी रेकॉग्निशन सिस्टीम म्हणतात. हे कसं काम करतं? जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची एक फिक्स इमेज पक्की झालेली असते. त्यांच्या मनात ते विचार करतात, तो ती अशीच आहे, माझ्याशिवाय त्याला तिला चैनच पडणार नाही. त्यांना खात्री असते की तुम्ही त्यांच्याशिवाय तडफडत असाल, पण तुम्ही जर ठरलेल्या या जुन्या दुःखी इमेजमधून बाहेर आलात तर ती व्यक्ती तुमच्याकडे ओढल्याशिवाय राहू शकत नाही. आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे तुम्ही अचानक नवीन रूपात समोर येता, शांत, संतुलित, विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारे. तुमचं बोलणं बदलतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमची संपूर्ण ऊर्जा बदलते. तुम्ही जगात दुःखी न राहता प्रगती करणारे दिसता. आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या मेंदू तुमच्यातील हे नवीन व्यक्तिमत्व पाहतो तेव्हा तो गोंधळतो. त्याला तत्काळ एक रिव्हॅल्युशन मोड सुरू करावा लागतो. हा मोड एकदम धोकादायक असतो, कारण तो जुन्या आठवणी पुन्हा उभ्या करतो, जुनी भावनिक अटॅचमेंट वाढवतो आणि तुमच्याशी असलेली फॅमिलिरिटी वाढवतो. आणि मग समोरच्या व्यक्तीला अचानक एक तीव्र जाणीव होते, अरे देवा, मी ज्याला सोडलं तो ती आता पूर्णपणे बदलला आहे, हे तर माझं नुकसान झालं, कदाचित मला पुन्हा त्याच्याकडे वळवायला हवं. हा बदल इतका तीव्र असतो की त्याला तुमचा विचार टाळणे किंवा तुम्हाला अवॉइड करणे शक्यच नाही. आयडेंटिटी शिफ्ट ही अटॅचमेंट तुम्ही बदलता आणि तुमच्याकडे आपोआप खेचले जाते. आता आपला चौथा आणि तितकाच प्रभावी ट्रिगर पाहूया, तो म्हणजे भावनिक विरोधाभास, द इमोशनल कॉन्ट्रॅक्ट ट्रिगर. हा ट्रिगर मनात एक अचानक तीव्र ओढ निर्माण करतो, ज्याला त्या व्यक्तीला टाळणे शक्यच होत नाही. प्रत्येक माणूस आपल्या मेंदूत तुमच्यासाठी एक इमोशनल पॅटर्न बनवून ठेवतो. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं रागावणं, तुमचं प्रेम करणं, तुमची प्रत्येक रुटीन, रिॲक्शन, या सगळ्याची एक सवय त्यांच्या मेंदूला लागलेली असते. त्यांच्या मेंदूला तुमच्याकडून मिळणाऱ्या भावनिक प्रतिसादाचा अंदाज नसतो, पण एक दिवस तुम्ही अचानक त्यांच्या मेंदूला या सवयींपासून एक मोठा फटका देता. तुम्ही त्यांच्या अपेक्षेविरुद्ध वागता. जिथे तुम्ही चिडले असता तिथे तुम्ही शांत राहता. जिथे तुम्ही लहान सहान गोष्टींवर तक्रार केली असते तिथे तुम्ही खूप समजूतदार बनता. जिथे तुम्ही रागावले असता तिथे तुम्ही स्टेबल राहता आणि जिथे तुम्ही दुःखी झाले असता तिथे तुम्ही सहज असता. हा पॅटर्न ब्रेक होताच त्याच्या मेंदूला त्वरित एक तीव्र संदेश मिळतो. तो मनात विचार करतो की हा कोण आहे, ही व्यक्ती इतकी बदलली कशी, हा माझा ठरलेला पॅटर्न ब्रेक का झाला. हा भावनिक विरोधाभास मेंदूपर्यंत एकदम खोल सिग्नल पोहोचवतो. हा सिग्नल 3 भावनांचे शक्तिशाली मिश्रण असतो, धोका, जिज्ञासा आणि आकर्षण. हे जगातलं सगळ्यात धोकादायक कॉम्बिनेशन आहे, कारण माणूस जिज्ञासेच्या ओढीला थांबू शकत नाही. त्याला हे रहस्य नक्की काय आहे, हे सत्य काय आहे, हे जाणून घ्यायचं असतं. त्याला ही मिस्ट्री सोडवण्यासाठी, तुमच्या या नवीन भावनिक बदलाचा अर्थ लावण्यासाठी तुमच्याशी पुन्हा संवाद साधणे भाग पडते. म्हणूनच तो नक्कीच तुमच्याकडे परत येतो. आता आपण शेवटचा पण सर्वात निर्णायक ट्रिगर पाहणार आहोत, तो म्हणजे ऊर्जा प्रतिध्वनी, द इमोशनल इको ट्रिगर. हा मानसशास्त्रातील सर्वात आध्यात्मिक वाटणारा पण पूर्णपणे वैज्ञानिक नियमांवर आधारित आहे. हा नियम म्हणजे डिटॅचमेंट. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनातून पूर्णपणे सोडता, ती मानसिक आणि भावनिक ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते. नात्यात असताना तुमच्या दोघांमध्ये एक अटॅचमेंट असते.
ज्यात तुमची ऊर्जा अडकलेली असते. तुम्ही त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, दुःखात आणि आशेमध्ये अडकलेले असता, तर त्यालाही तुमच्या त्या अडकलेल्या ऊर्जेचा प्रभाव हा जाणवत राहतो. पण ज्या दिवशी तुम्ही मनातून पूर्णपणे डिटॅच होता, म्हणजे नाटक न करता, दुःखी होऊन नाही, तर शांत, स्थिर आणि पूर्ण समाधानाच्या भावनेने, त्या दिवशी तुमच्या मनातील ही विमुक्त ऊर्जा प्रतिनिधी सारखी बाहेर जाते आणि तिथून त्याच्या मनात तुमच्यासाठी असलेली जागा मोकळी होते. जेव्हा ती जागा मोकळी होते तेव्हा तो अचानक आठवण काढतो. त्याला काहीही एक्सप्लेन न करता तुमच्या नसण्याची कमी जाणवते. हे केवळ फिजिओलॉजी नाही, तर हे इमोशनल रिसोनन्स या जगाचा नियमच आहे. स्पष्ट आहे, जे तुम्ही मनात बाळगतात तेच परत तुमच्याकडे परततं. तुम्ही आसक्ती बाळगली तर त्रास परत येईल, पण तुम्ही शांतता आणि इमोशन बाळगले तर तेच परत तुमच्याकडे आकर्षक बनून परत येईल. हा इको ट्रिगर सर्वात पॉवरफुल आहे, कारण याला रोखणं तुमच्यात किंवा कोणाच्याच हातात नसतं. तुमच्या आत्मिक शक्तीची कमाल आहे ती. या प्रत्येक ट्रिगरची खासियत अशी आहे की तुम्ही कोणावरही ती लागू करता, तुमच्यातून उमटतात, पण जग तुमच्याकडे ओढलं जातं. आणि आता या संपूर्ण मानसिक प्रवासाच्या शेवटी एक अत्यंत आणि महत्त्वाचा निष्कर्ष हा लक्षात घ्या की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणं हे तुमच्या मागे धावण्यासारखं किंवा भीक मागितल्याने किंवा सतत मेसेज केल्याने कधीच होत नाही. तुमच्या ऊर्जेतील बदलामुळे होतं, तुमच्या मनाच्या ताकदीमुळे होतं, तुम्ही तुमच्या वागण्याच्या, तुमच्या संपूर्ण अस्तित्वाच्या वातावरणामुळे होतं. हा संपूर्ण खेळ आतून बाहेरचा आहे. तुम्ही हे 5 शक्तिशाली मानसिक ट्रिगर समजून घेतलेत. तुम्ही तुमच्या आत एक आरसा बदल घडवला आहे, ज्यामुळे कोणीही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची हरवणार नाही. आपण कोणालाही जबरदस्तीने पकडून ठेवत नाही, फक्त इतकंच करतो, आपली उपस्थिती कशी बनवतो की त्यांना आपण दूर राहू शकत नाही याची तीव्र जाणीव होते आणि ते स्वतःहून परत येतात. तुमचा प्रवास तुमच्या आतून सुरू झाला आहे. फक्त शांत राहा, पहा विश्व तुमच्यासाठी कसं काम करतं. आजचा व्हिडिओ हा एक आकर्षक असा व्यक्तिमत्व घडवण्यासाठी देखील आपण बनवला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं खरंच हा खूप प्रभावी भाग असतो, पण इतरांसाठी दुःखी होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी खच्चीकरण करणं, तर या गोष्टी न करता स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवणं आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल केलेली कल्पना ही खोडून काढणं, हा खरं तर खूप आकर्षक असा भाग आहे, ज्यामुळे अनेक व्यक्ती आपल्या जीवनामधून दूर न जाण्यासाठी प्रवृत्त होतात. आपल्यापासून व्यक्ती दूर जाऊ नये, नातेसंबंध बिघडू नये, त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये बदल घडवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला गोंधळात पाडणं हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 5 जबरदस्त ट्रिगर जाणून घेतले आहेत की त्या खरंच जीवनासाठी किती आवश्यक आहेत. रिलेशनशिप, नातेसंबंधांमध्ये या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीमध्ये संभ्रम तयार होईल आणि ती व्यक्ती सतत आपल्यासोबत कनेक्टेड राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये असे काही बदल करावेसे वाटतात का, किंवा तुम्हाला अशा काही रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टी जाणवल्या आहात का, तर ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.